नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात महत्त्वाची अपडेट आलेली आहे। या योजनेतील अटी, शर्ती व नियमामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही असं महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेलं आहे। आणि या संदर्भात महाराष्ट्र शासनाचं नवीन पत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे, नवीन नोटीस सुद्धा आलेली आहे। आता या नोटीसमध्ये नेमकं काय म्हटलं आहे हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊया। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या चॅनलवरती येत असतात। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात 10/12/2024 रोजी महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक जाहीर केलेलं आहे। आणि या परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की उपरोक्त विषयान्वये आपणास कळविण्यात येते की या कार्यालयास असे निदर्शनात आले आहे की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात समाज माध्यमातून रील्स, व्हिडिओ किंवा वेगवेगळी माहिती प्रसारित करण्यात येत आहे। त्यामुळे लाभार्थी महिला तसेच जनतेच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होत असून याबाबत वेगवेगळ्या स्तरावर असं कार्यालयाकडे विचारणा करत येत आहेत। या अनुषंगाने आपणास कळवण्यात येते की मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अटी, शर्ती यामध्ये सद्यस्थितीत कार्यपद्धतीमध्ये कोणताही बदल झालेला नाही। योजनेमध्ये कोणतेही बदल असल्यास प्रशासनाकडून आपणास कळवण्यात येईल। योजनेसंदर्भात चुकीच्या बातम्यांमुळे लाभार्थी व जनतेच्या मनात कोणताही गैरसमज निर्माण होऊ नये यासाठी आपल्या स्तरावरती तसेच अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत योजनेची सद्यस्थिती लाभार्थी जनतेच्या निदर्शनात आणून देण्यासंदर्भात महत्त्वाची नोटीस, महत्त्वाचा या ठिकाणी परिपत्रक जाहीर केलं आहे। आणि हे परिपत्रक जिल्हा कार्यालय अधिकारी महिला व बाल विकास यांच्याकडून हे प्रसारित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे मित्रांनो, या परिपत्रकाच्या अनुषंगाने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात अद्याप तरी कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात आत्तापर्यंत जेवढ्या महिलांना पैसे मिळत आहेत त्याच पद्धतीने सर्व महिलांना पैसे मिळतील किंवा हे पैसे वापस केले जाणार किंवा वापस घेतले जाणार या संदर्भात अनेक रील्स किंवा व्हिडिओ यूट्यूबवरती किंवा इतर सोशल माध्यमांच्या द्वारे समाजामध्ये पसरवण्याचा प्रयत्न होत असल्या कारणाने राज्याच्या ज्या महिला बाल विकास मंत्री होत्या आदिती तटकरे यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्समध्ये स्पष्टपणे सांगितलं की लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात कोणत्याही प्रकारची फेरतपासणी होणार नाही। जे पैसे दिलेले आहेत ते पैसे पुन्हा वापस घेतले जाणार नाही। त्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसंदर्भात कोणत्याही प्रकारचा बदल होणार नाही। या संदर्भात 10/12/2024 रोजी हे परिपत्रक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे। आणि या परिपत्रकामध्ये स्पष्टपणे म्हटलं आहे की कोणत्याही प्रकारचा बदल केला जाणार नाही किंवा सद्यस्थितीला ही योजना ज्या पद्धतीने चालू आहे त्याच पद्धतीने चालू राहणार आहे। अशा पद्धतीने मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न केलाय। सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।